तिथल्या दोन बिल्डिंग आहेत, सायम विसावा आणि मैत्री रुक्मिणी सदन असे एकूण 50 फ्लॅटधारक आहेत तिथे. आणि ही जी घटना आज सकाळी घडली अत्यंत दुर्दैवी आहे. आणि याबाबत अजून मोठी घटना काही घडू नये म्हणून आम्ही आयुक्त महोदयांची आता भेट घेतली. आणि आयुक्त महोदयांना पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असणार आहे ते आम्ही विचारलं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं का आता सध्या ते तिथले जे फ्लॅट धारक आहेत साधारणतः 50 लोक आहेत, त्यांना आता इमिडिएट शिफ्ट करतायत, हॉटेलमध्ये करतायत, काहींना डोंबिवली जिमखान्यामध्ये करतायत. आणि येत्या 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण सॉईलची बॅक फिलिंग करून, रिटेनिंग वॉल करून, जे काही तांत्रिक दृष्ट्या पाहिजे तिथे ते संपूर्ण करून एक 4 ते 5 दिवसामध्ये पुन्हा तिथे त्या लोकांना रिलोकेट केलं जाईल असं आयुक्त महोदयांचं आम्हाला म्हणणं होतं. आम्ही त्यांना विनंती केली आहे का ते जे फ्लॅटधारक तिथे आहेत, ते जे मेंबर्स आहेत साधारणतः 50-51 मेंबर्स आहेत, तर त्यांना आता जे शिफ्ट करून जिकडे जिकडे शिफ्ट करणार आहात तर आतापासनं पुन्हा त्यांना त्यांच्या घरामध्ये रिलोकेट करेपर्यंत संपूर्ण जिम्मेदारी ही महानगरपालिकेने घेतली पाहिजे. त्याला त्यांनी होकार दिलेला आहे. दुसरी गोष्ट, तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या जे बिल्डिंग आहेत, सोसायटी आहेत, त्यांची स्टॅबिलिटी चेक करून महापालिकेतर्फे त्यांना आश्वासित करावं का पुढच्या 25-30 वर्षात तुम्हाला या बिल्डिंगला काही होणार नाही आहे. आणि या संपूर्ण ट्रान्झिटमध्ये जे ज्या गोष्टी आवश्यक आहेत याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेने घेतली पाहिजे. आणि ते जे फ्लॅट धारक आहेत त्यांना प्रत्येकाला महानगरपालिकेने लेखी हमी दिली पाहिजे का यापुढेही जर 15-20 वर्षामध्ये काय दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जिम्मेदारी ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची असेल असं आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी आम्हाला त्याबाबत होकार कळवलेला आहे. परंतु आता सध्या इमर्जन्सी सर्व लोकांना रिलोकेट करण्याची प्रायोरिटी आहे, त्यालाही आम्ही मान्य केलेलं आहे. तर जसं सगळे लोक शिफ्ट होतील, शिफ्ट झाल्यानंतर महानगरपालिका यांना लेखी स्वरूपामध्ये प्रत्येक मेंबर्सला हमी देणार आहे का संपूर्ण टेक्निकल ॲस्पेक्ट तपासून पुन्हा रिलोकेट करून आणि येणाऱ्या भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा यांना त्रास होणार नाही त्याची जिम्मेदारी ही महानगरपालिकेने घ्यावी. आता ही वेळ नाही आहे कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी किंवा या बाबतीत काय निर्णय घ्यायचा. हे संपूर्ण झाल्यानंतर, मेंबर रिलोकेट झाल्यानंतर आम्ही मनसे म्हणून ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीमुळे किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे ही वेळ आली आहे, ही परिस्थिती आली आहे. कारण मी जी माहिती घेतली तर तिथले जे रहिवासी आहेत ते साधारणतः बरेच महिने झाले यांना कळवत आहेत का तुम्ही सेफ्टी मेजर्स घ्या. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत यांचं काम चालू होतंय पण कोणीही यांची दखल घेतली नव्हती. तर ते सोसायटी मेंबर्स आम्हाला भेटले, आम्हाला विनंती केली त्यांनी का आमच्या पाठीशी उभी राहा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्णपणे जे सोसायटी फ्लॅट धारक आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. अधिकारी वर्गाने इकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही. नाही, आता त्या बाबतीमध्ये मी तांत्रिक तर आता तपासल्याशिवाय सांगू शकत नाही. परंतु आपण आज परिस्थिती पाहताय, झाडं तोडली जातात, निष्काळजीपणा हे केवळ फक्त बिल्डरच्या फायद्यासाठी केलं जातं. पण या बाबतीत निश्चितपणे आम्ही तपास करून काय असेल तर आम्ही आता स्टँड घेऊ या बाबतीत.